आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। नवी मुंबईतील एमआयडीसीनं काढलेले झोपडपट्टी पुनर्विकास टेंडर रद्द करावे लागले। वनमंत्री गणेश नाईक यांच्या तीव्र विरोधामुळे एमआयडीसीनं काढलेलं टेंडर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केलंय। केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात 2% वाढ करण्यास मंजुरी दिली अशी माहिती सूत्रांनी दिली। याचा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 64 लाख पेन्शनधारकांना लाभ होणार आहे। त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। दर्शन काळाबाजार प्रकरणी शासनाकडून गंभीर दखल घेतली आहे। विश्वस्त पुरुषोत्तम कडलकसह त्याचे दोन्ही पुतणे आणि एक सहकारी यांना अटक करण्यात आली आहे। मुंबईतील वाढत्या तापमानामुळे किडनी संबंधीच्या आजारांचा धोका वाढताना पाहायला मिळतो। उष्माघातासोबत अनेक गंभीर आजारांना नागरिक सामोरे जात आहेत। डॉक्टरांकडून आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तानिमित्त सोन्याची खरेदी वाढली आहे। अक्षय तृतीयेचा मुहूर्त 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो, त्यामुळे दादरमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली। सुमारे 17 लाख सरकारी कर्मचारी मंगळवारपासून संपावर जाण्याची शक्यता आहे। प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचारी करतायत। संताप व्यक्त करण्यात आलाय। मंत्रालय, महापालिका, जिल्हा परिषद, आरोग्य, शिक्षण सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कराडमध्ये देवगड आंब्याची मोठी आवक झालेली आहे। आंब्याचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेत। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंबा खरेदीला ग्राहकांची पसंती असते। मुंबईत अंमली पदार्थाच्या विरोधात आढावा बैठक घेण्यात आली। गोरेगाव म्युझिक कॉन्सर्ट प्रकरणानंतर अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाईचे संकेत देण्यात आले। भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण ऍसिड टँक विभागात टँक कटिंग करताना अचानक आग लागली। यात एक कंपनीचा कर्मचारी, 3 कंत्राटदार यांचे मजूर जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बीड जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चाललाय। बीड जिल्ह्यातील तापमान 42 अंश सेल्सिअसच्या वर गेले। अतिउष्णतेमुळे उन्हाच्या तडाख्यामुळे शहरातील रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतो। नवी मुंबईतील जेएनपीटीमध्ये भीषण आग लागली। JWR लॉजिस्टिक पार्कमध्ये आग लागली। अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। नाशिक आणि अमरावती प्रकरणाच्या निषेधार्थ शहरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं। हिंदूंच्या संयमाचा अंत पाहणाऱ्यांना विराट रूप दाखवण्याची वेळ आली आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा आक्रमक भूमिका घेतली। मुंबईत वाढती पर्यटकांची गर्दी लक्षात घेता आता मुंबईच्या 7 प्रमुख चौपाट्यांवर सुरक्षा रक्षक वाढवण्यात येणार आहेत। पावसाळ्यात चौपाट्यांवर विशेष लक्ष ठेवलं जाणार असून नागरिकांना खोल पाण्यात न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे। राज्यात 20 ते 22 एप्रिल वादळी पावसाची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात, खानदेश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागामध्ये पावसाचा फटका बसणार आहे। अकोल्यामध्ये 44 अंश या कडक उन्हात दुचाकीवरून फिरताना त्यांनी गाडीवरच पाण्याची बादली ठेवून अंगावर पाणी टाकत उष्णतेपासून दिलासा घेण्याचा अनोखा प्रयत्न केला। त्याच्या या कृतीवर स्थानिकांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला आहे। सामाजिक कार्यकर्त्यांकडून शेळके यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। शेळके यांच्यावर होणारे आरोप न्यायप्रविष्ट बाब आहे। जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूची विटंबना थांबवा अशी शिर्डी ग्रामस्थांनी भूमिका घेतली आहे। बारामती येथील झारगडवाडी गावातील मुस्लिम दफनभूमी बॉल कंपाऊंड आणि सुशोभीकरण 1.5 वर्षांपासून रखडले। ठेकेदार आणि अधिकारी यांच्यात संगनमत करत मुरुमाचे 9 लाखाचं बिल काढले। ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आरटीआयची मागणी आहे। नागपूरमध्ये सुलोचना पाटील या वृद्ध महिला आपली बसमधून डोंगरगाव ते गुमगाव प्रवास करत होत्या। बसमधून उतरल्यानंतर त्यांना आपली पर्स हरवल्याचं लक्षात आलं। त्यांनी तात्काळ आपली बस टीमशी संपर्क साधला। बसच्या कर्मचाऱ्यांनी वृद्ध महिलेला हरवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम परत मिळवून दिली। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाघोबा खिंडीत ज्वलनशील गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला। त्यामुळे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली होती। काही काळानं वाहतूक सुरळीत झाली।
अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यात वातावरण तापलेलं असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये 27 एप्रिलला भव्य मोर्चा काढण्याची घोषणा आंबेडकरी संघटनांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नागरिकांना उष्माघातापासून संरक्षण मिळावं यासाठी शहरात 50 खाटांचा विशेष उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला. नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीनं जामिनासाठी अर्ज केलाय. दानिश शेखच्या अर्जावर 2 मेला सुनावणी होणार आहे.